आमदार आणि गृहनिर्माण महामंडळाचे अध्यक्ष श्री जित विनायक हारोलकर यांचे कोरकणकर हाचेकडे की त्यांचे स्वागत करचे। म्हणजे शेड घालप हे कमीट केल्ल्या प्रमाणे आम्ही केले आणि आता ल्हान ल्हान भुरग्यांक पळयता संतोशाक ते रिजार जालो ल्हान भुरग्यांचे कार्यक्रम हा कितें पूण हय फक्त वाड्या वयली ताका लागून आनीक बरें दिसलें की स्टेज तयार जाली आनी ल्हान ल्हान भुरगीं जीं आहात जे कल्चरल एक्टिविटीजान पार्टिसिपेट करतात ते तुमच्या गांवांत तुमच्या स्टेजीचेर तांकां परफॉर्म करपाक मेळटलें तुमच्या फुडलें सो खरें म्हटल्यार अभिनंदन सगळ्यांक तुमकां की तुमी म्हणजे आनी कितले जितले फावटी हांगा येयला तितले फावटी एक गोष्ट नोटीस केल्या तुमची म्हणजे कितें आहलें की ह्या जाग्यार येयल्या उपरांत तुमी सगळी एकवट तुमची दाखयतात आनी हे खरीच गरजेची आनी अशीच एकवट तुमी सदांच दवरची कित्याक जेन्ना तुमी हे दाखोवन दितात तुमच्या भुरग्यांक तेन्ना ते भुरगीं सगळे तुमकां फॉलो करतात म्हणजे हांगासर वाड्याची एकवट तशीच हांव सदांच म्हणटा जेन्ना अशी वाड्याची एकवट आसता तशी गांवची एकवट आसूंक जाय प्रत्येक गोष्ट कितेंय जालें खंयच्या दुसऱ्या वाड्यार सुद्दां जालें जाल्यार दुसऱ्या वाड्या वयल्यान थंयसर वचून ताका सपोर्ट करपाक जाय त्या एकवटीन कितें जाता दुसरे भायरसून येतात आनी भायले म्हणजे तुमी पळयता आसतले हरमल मांद्रे मोरजे भायले लोक येवन चड डॉमिनेट करूंक लागले जेन्ना अशी एकवट जेन्ना आमच्या स्थानिकांची जातली तेन्ना भायले सुद्दां हांगासर येवन जे कितें कितें एक्टिविटीज करतात ते खंय तरी कंट्रोलान उरतले आनी तुमच्या हेतून उरतले नाजाल्यार कितें जाता येता येता तो आपणाक जाय जाय ती दादागिरी करता खूब कडेन पळयलां मोरजे मांद्र्या जर वयशात हरमला तरी म्हाका दिसता कमी प्रमाणान आहा पूण त्या सायडीन जर वयशात जाल्यार कोण तरी भायले ते येतात व्हडले व्हडले बिल्डर्स आनी दादागिरी करूंक स्टार्ट करतात सो हे कंट्रोल करपा खातीर एकवट गरजेची आनी हे कोरगांवकार सदांच दाखोवन दितात एकवट तुमची परत एकदां ल्हान भुरग्यांक शुभेच्छा दिता की तेंच्यांनी स्वता म्हणजे एक्ट आयज करतले इतलेंच सांगूंक सोदता जेन्ना हांवें जेन्ना काम सुरवात केल्लें मतदारसंघात तेन्ना प्रत्येक वाड्या गांवांत स्पेशली कोस्टल बेल्टाक जावं किंवा गांव म्हणजे मांद्रे मतदारसंघात पेडण्या तालुक्यान आसातूच पूण मांद्रे मतदारसंघात कलाकार हिसपा भायर भरल्यात प्रत्येक वाड्यांनी कलाकार आहात आनी तोच कल्चर फुडें फॉलो करतात आमची ल्हान भुरगीं ताका लागून आयज ल्हान भुरगीं पार्टिसिपेट जातली आनी ते करता आसतना म्हाका दिसता खंय तरी एक कॉमन प्लॅटफॉर्म जाय पडटा आनी ते पळोवन आमी जेन्ना इलेक्ट जालो तेन्नाच्यान रवींद्र भवनाच्या फाटल्यान लागलेलो खूब तेंप जालो खूब वर्सां जाली लोक पेडण्या तालुक्याच्या सदांच रवींद्र भवनाक वाट पळयताले आनी खरेंच बरें दिसता म्हाका की आमी ऑलरेडी जागो आयडेंटिफाय तुवें हांगासर केला 50,000 स्क्वेअर मिटर थंयसर आमी जागो ऑलरेडी म्हणटा तो प्रपोजलूय मूव जालो लँड ट्रान्सफराक म्हणजे रेव्हेन्यूची लँड ती आर्ट एंड कल्चर ट्रान्सफर करपाक रेव्हेन्यू कडेन फायलूय पावल्या एक प्रपोजल हेच्या आर्ट एंड कल्चराचे JSIDC कडेन प्रपोजल पावला तो एस्टिमेट तयार करून तो प्लॅन लेआउट करपाक आनी खरें बरें दिसता की रवींद्र भवन हे आख्ख्या गोंयांत समथींग डिफरंट आसतलें कित्याक आमच्या ऑनरेबल आर्ट एंड कल्चर मिनिस्टरा वांगडा कंटिन्युअस डिस्कशनाचेर अशें लास्ट हेचेर येयलात की फक्त रवींद्र भवन न्हू थंय गुरुकूल आसतलें भितर इन्क्लुडींग गुरुकूल आनी हॉस्टेल म्हणजे भुरग्यां खातीर शिकपाक आनी थंय रावन म्हणजे कॅम्प म्हणजे ट्रेनिंग दिवन तांकां थंयसर रेजिडेन्स कॅम्प दिवपाक
म्हणजे रेजिडन्सीचे शिक्षण करपा खातीर थंयसर अशे प्रकारे आमी तो पूर्ण रवींद्र भवन करतात. सो म्हाका दिसता बेगिनात बेगीन तेचे फावंडेशन स्टोन जातले, जे सगळे आमचे पेडण्या तालुक्यांतले लोक रावल्यात. पेडण्या तालुक्यात केन्ना रवींद्र भवन जातले, सो बेगिनात जातले. आमच्या ल्हान ल्हान भुरग्यांक कलाकार जे आहात, कल्चरल एक्टिव्ह पार्टिसिपेट करूंक सोदता ताका एक प्लॅटफॉर्म थंय मेळटले. जेन्ना प्रत्येक जाग्यार वयता तेन्ना म्हणजे उदकाचे लायटीचे रस्त्याचे मेजर इश्यू आसलेले, आनी ते खरें बरें दिसता की ह्या 2 वर्सांनी आमी खंय तरी सक्सेसफुली ते चालीक लायले. म्हणजे लायटीचो आतां प्रॉब्लेम ना, तुका सबस्टेशन येयला. उदीक 30 MLD प्लांट चालू जाला, म्हणजे तो जेन्ना कंप्लीट जातलो आनी 1.5 वर्सां टार्गेट दिलं. 1.5 वर्स म्हणजे 1.5 वर्साच्या पयलीं जुनान स्टार्ट जावंक जाय प्रोजेक्ट. तो नेक्स्ट जून येता ते, म्हणजे ऑलरेडी त्याचे 3 महिने काम चालू आहा. 30 MLD प्लांट, 14.5 MLD आमचे रिक्वायरमेंट आसले. ह्याच्या पयलीं 2-3 वर्सां तुमकां त्रास जाली. ह्यात खंय तरी चवथीच्या पयलीं तुमकां मातसो त्रास कमी जाला, कित्याक 15 MLD आमी सुरवात केली चांदेला प्रोजेक्ट. ह्यो 30 MLD प्लांट जालो तरी तुमकां उदकाचो प्रॉब्लेम जावचो ना. हांव फक्त सांगूं शकता की 24 वरां उदीक घेतले आनी फुडल्या 15-20 वर्सांक त्रास जावचो ना. सो हे आमी ऑलरेडी कामूय सुरवात थंयसर केला. रस्तो चोपडे ब्रिज टू केरी, फेरी पॉयंट, ह्यो 46 कोटीचो प्रोजेक्ट आमी हातीन घेतला. म्हणजे रोड वायंडींग जातले, हॉट मिक्सिंग जातले. म्हणजे तुमकां आतांच आमी उलयताले की येताना बाजारांतल्यान आनी मांद्रे वयताना ट्रॅफिक ब्लॉक जाता, पार्किंग जायना आनी कितें इश्यूज खूब आहा. हे ऑगस्टान आमी काम सुरवात करता. तो 1 वर्साचो टार्गेट आहा. 1 वर्सान रोड सगळे रून दिसतले तुमकां, चकचकीत हॉट मिक्स जाल्ले दिसतले. लायट रस्तो आनी उदीक ह्या 2 वर्सान आमी कामां सुरवात केल्ली आहा. येणारे फुडले गोष्टी 3 वर्साचे जे आहात ते आमी हातीन घेतल्यात. रायट टायमार सांगता, परत हांव येवपाचो आहा 2 तारखेक. सो त्या दिसा सांगता. परत एकदा तुमकां सगळ्यांक खूब खूब शुभेच्छा. अशेंच आमचे श्री संतोष रामनाथ कोरकणकर यांचा या इथे सन्मान होणार आहे. रजनी इब्रामपूरकर यांचाही या इथे आम्ही सन्मान करीत आहोत. मंडपाचे विधिवत यांच्या हस्ते उद्घाटन जाल्ले आसा. खरेंच बरें दिसता की आमच्या वाड्याचेर गेली 3 वर्सां ह्या वाडदिसाच्या निमतान ह्या स्टेजीचेर ल्हान भुरग्यां खातीर प्रोग्राम जातात. आम्ही भायर भायर लोकांक स्पॉन्सरशीप दिता, लोकांचे कार्यक्रम पळयता, अटेंड करता. आमच्या वाड्यार आमचे भुरगे आसता, हांकां प्रोत्साहन दिवपाक, फुडें सरपाक खूब आनंद दिसता. आमी ल्हान आसतना आमच्या जाणट्यांक नाटकांनी पार्ट करतना पळयताले, खूब आनंद दिसतालो. तांकां पळोवन आमी शिकले आनी आमी आज आमच्या वाड्यावयली नाटकां किंवा अन्य भायर भायर नाटकां करतात. तशीच आयची जी आमची धाकटी भुरगीं आहा, ह्या भुरग्यांक स्टेज मेळपाची, तेंच्यांनी ल्हानपणापासूनच एक स्टेज फियर आसा, तो स्टेज फियर तेंचो वचपाचो, एक तेंकां डेरिंग येवपाचें आनी ल्हानपणापासून स्टेजीचेर तेंच्यांनी आपणाक जाता त्या प्रमाणे आपली कला सादर करची. म्हणून हो आमी ल्हानसो उपक्रम तेंच्या खातीर गेल्या 3 वर्सां या स्टेजीर करता आणि प्रत्येक वाड्यावयलो भुरगो तितक्याच भिरांतीन या स्पर्धेक भाग घेता. सगळ्यांचे हांव सगळ्यांक शुभेच्छा दिता ह्या भुरग्यांक. आणि असेच ह्या वाड्याचेर वर्सानुवर्सा कार्यक्रम जावचे, हेच्याही पेक्षा बरे कार्यक्रम आम्ही सगळ्यांनी घडोवन हाडचे. जशी जीत बाईन सांगला की आम्ही सगळ्यांनी ह्या वाड्याचेर तो येता तेन्ना एकजूट दाखयता, तशी एकजूट रावन आणखी बरे बरे कार्यक्रम आमी सगळ्यांनी करपाची गरज आसा आणि तेचो सगळ्यांचो सहभाग आसतलो अशें हांव देवा कडेन प्रार्थना करता. आणि म्हाका 2 शब्द सांगपाक सांग. उमाकांत भाई कोरकणकर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत.
आमचे वाड्यावयले एक्स ZP मेंबर उदय बांदकर, आमचे संतोष कोरकणकर, आमचे आमदार म्हळ्यार पंच वाड्यावयचे श्रीशांत गावडे आणि तुम्ही सगळे लोक. अरुण एक्स ZP म्हटलं हांवें. आणि तुम्ही सगळो वाडो जर एक आसत जाल्यार वाड्याची बरी उदरगत जाता. तांची उतरां सारकी आसा. आतां एक प्रोग्राम बी जाता, आमचे नाटक जाता, धालो जाता, हांगा प्रोग्राम जाता आनी सगळो वाडो एकजुटीन जी सगळी कामां करता तातूंत ह्या वाड्याची एकवट ही दिश्टी पडटा. जीत बायन म्हटल्या प्रमाणे खुबशे कामां ताची चालू आसात. आमकां तुमी जो जागो बसल्यात त्या जाग्याचेर म्हाका दिसता पेवर्स घालपाचें काम बाकी उरलां. आमचे आतांच म्हणून गेला 2 तारखेक हांगा आपूण येतलो तेन्ना चड करून आमचो उत्तर गोव्याचो कॅन्डिडेट सुद्दां येवपाक शकता. त्या टायमार तुमी ते मागणी तुमी तेंचे कडेन घालची. कित्याक उत्तर गोव्यात जे आतां हे आसता पळय कॅन्डिडेट लोकसभेचे, तांच्या अंडर MP लॅग म्हणून एक स्कीम आसा, मेंबर ऑफ पार्लमेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट. ताचे अंतर्गत खुबशीं कामां करपाक जाता. आमच्या लोकांक ती खबर आसना. आमी फक्त ती उतरां तांचे कडेन घालपाक जाय आनी ती कामां करून घेवपाक जाय. जीत भयण आमकां स्टेज दिल्या. पयलीं आमचे अरुण बांदकर ZP आसतना ताणें आमकां हॉल दिला. अशी बारीक बारीक जर आमी कामां करून घेतली प्रत्येक वर्सा जाल्यार ह्या वाड्याची बरी उदरगत जातली. तुमी ती मागणी घालची. हांव वचत जाल्यार हांव आसतलोच, हांवूय घालूं शकता. आनी हो वाडो आमच्या गांवांत पयलो घेवचो सगळ्या बाबतीन. कला जावं अशें शिक्षणान बी जाल्यार तो आमी प्रयत्न करचो. फाल्यां एक बरो प्रोग्राम घडोवन येता म्हणजे आमच्या वाड्यार जी बरी भुरगीं पास जातात. आमी सद्या SSC फर्स्ट क्लास जाता तांकां तांचो सत्कार करतात. जी फर्स्ट क्लासा सकयल येतात तांच्यांनी प्रयत्न करचे आनी ती आमची जी प्रायजां आसा पळय ती व्हरची. तांकां एक आमी प्रोत्साहन दितात की तुमी स्टेजीर येवची आनी ही प्रायजां घेवची. प्रायजां घेतलो जाल्यार तांच्यांनी त्या भशेन अभ्यास करून बरे पास जावचे. फाल्यां तुमी व्हडले संख्येन हांगा येवन त्या भुरग्यांक प्रोत्साहन दिवचे ही हांव मागणी करतां. म्हाका ही 2 उतरां उलोवपाक दिल्ल्या बद्दल हांव देवस्थानाच्या कमिटीन जे बरे तांचे तुमी ताळयो मारून स्वागत करचें. आणि ग्रामस्थ सगळ्यांना नमस्कार. श्री राष्ट्रवादी ब्राह्मण शनेश्वर पंचायत देवस्थान समितीने आज जे पुष्पगुच्छ आणि मला मानचिन्ह देऊन जीत सरांच्या हस्ते सन्मानित केलं त्याबद्दल मी आता तुम्हाला थँक्यू म्हणते. सगळ्यांनी सर केलेले आहेत. खरंच सरांनी थोडंफार सांगून गेले, त्यांना घाई होती, मीटिंग होती म्हणून ते गेले. आजकाल ते बिझीच आहेत त्यामुळे. पण सरांनी जसं सांगितलंय जे जे प्रोजेक्ट आहेत त्यांचे ते कम्प्लीट व्हावेत आणि खरंच ते लवकरात लवकर कम्प्लीट व्हावे त्याची गरजही आहे. दुसरी गोष्ट आज हे काम त्यांनी पूर्ण केलंय ते दिसतच आहे. जेव्हापासून आम्ही त्यांच्या सोबत आहोत तेव्हापासून बघते एक ना एक काम ते आमचं सगळं करत आहेत. तसंच माझ्या हरमळ गावचं सगळीकडचं हरमळच्या पूर्ण गावातलं काम असंच हळूहळू करून सगळं कम्प्लीट व्हावं आणि पुन्हा एकदा हरमळ अजून सुंदर दिसावं. सुंदर आहेच हरमळ, अजून सुंदर दिसावं. दुसरी गोष्ट म्हणजे सरांना आम्ही सांगितलंच होतं, आम्ही नेहमी भेटतच असतो. अजून एक प्रॉब्लेम आमच्या हरमळ गावात एक चालू आहे मोठा CRZचा, तोही सरांनी लवकरात लवकर संपुष्टात आणावा अशी माझी इच्छा आहे. आणि आता जो काही कार्यक्रम आहे जी खरंच लहान मुलं लटलेली आहे तेही खूप आतुरतेने वाट बघतायत. काय भाषणं चालू आहेत म्हणतील आमचा प्रोग्राम लवकर होऊ देत. तर मी जास्त वेळ बोलणार नाही आणि त्या सगळ्या मुलांना ऑल द बेस्ट माझ्याकडून. आणि खरंच कोरखणकर वाड्याचे मी खरंच आभारी आहे की हे आपलं पुढचं फ्युचर आहे. यांनी आज हे जे काही करणार आहेत तेच ते पुढे तसंच चालत राहणार आहे. आणि खरंच ह्या मुलांपासून पुढे अजून आपलं फ्युचर चांगलं ब्राईट होणार आहे. म्हणून हे केल्याबद्दल मी त्यांना थँक्यू म्हणेन सगळ्यांना. आणि मला आज इथे आमंत्रित केल्याबद्दलही थँक्यू. या रेशीम गाठी ऋणानुबंधा ठाऊक नव्हते, एकमेकांना शोधित होते. नाते तसे जुनेच होते, आगमन झाले शुभयोगाचे. नाते जुळले, निमित्त होते कार्यक्रमाचे. होते हे बंध रेशमाचे, होते हे बंध रेशमाचे.